नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटर पनीर मसाला, ते पण बाजारच्या मसाल्याहून. खूप झटपट रेडी होतो आणि टिफिनमध्ये सकाळी सकाळी द्यायला तर खूपच छान लागतो. आणि इथे मी 2 बटर पनीर मसाल्याचे पॅकेट घेतलेत. एक पॅकेट 45 ग्राम्सचं आहे. पनीर घेतलं आहे. हे घरचं काही पनीर बनवलेलं आहे. इथे मी साय घेतली आहे. तुम्ही साय स्किप पण करू शकता आणि सायच्या बदले क्रीम पण घालू शकता. इथे 4 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे. एक पॅकेटच्या हिशोबाने 2 टोमॅटो. इथे मिल्क पावडर घेतला आहे. तुम्ही पाहिजे तर स्किप करू शकता. 1 वाटीभर दूध घेतलं आहे. 2 क्यूब्स बटर घेतलं आहे आणि साखर घेतली. तुम्ही साखरला कम्प्लिटली स्किप करू शकता. तेल घेतलं आहे. इथे मसाल्याला आधी दुधात भिजवून ठेवून द्यायचं, म्हणजे मसाला छान फुगून जातो आणि त्याचं टेस्ट पण छान येतो. मस्त तुम्ही थिकनेस पाहू शकता. जास्त दूध घालायचं नाही, कारण आपण मग पाणी पण घालणार आहोत, म्हणजे त्याच्याने कन्सिस्टन्सी चेंज होती. इथे पनीरचे क्यूब्स करून घेतात. हे घरचं पनीर आहे आणि हे बाजारच्या पनीरचे क्यूब केले आहेत. 2 पॅकेट मसाल्यासाठी इतकं पनीर पुष्कळ येतं, म्हणजे मी बाकीचा इतका पनीर स्किप केला आहे. तुम्ही पाहिजे तर पूर्ण पण घालू शकता. हे 200 ग्राम पनीर आहे. आणि आता आपण कढाईमध्ये तेल घेतले. त्याच्यामध्ये ही टोमॅटो प्युरी घालायची आणि त्याला मीडियम आचेवरती 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो इतपत परतायचा की तेल वरती यायला पाहिजे आणि टोमॅटोचा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे. मी टोमॅटो प्युरी बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घेतलं होतं. तुम्ही पाहिजे तर मीठ नंतर पण घालू शकता. छान टोमॅटोला तेल सुटले. आता आपण ह्याच्यामध्ये जो तयार केलेला मसाला आहे तो ॲड करू. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता मसाल्याची. आता ह्याच्यात पाणी घालून त्याला छानपैकी भांड्याला पुसून त्याच्यातलं पाणी सगळं भाजीत घालून घ्यायचं. आता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता की भाजीची कन्सिस्टन्सी चेंज झाली आहे. छान कलर पण आला आहे. आता त्याच्यात साखर घालायची, मिल्क पावडर घालायचा. तुम्ही साखर आणि मिल्क पावडर स्किप पण करू शकता. तुम्ही पाहू शकता मिल्क पावडर घातल्याने भाजी थोडीशी थिक झाली आहे. त्यात पाणी घालून घेतलं. 1.5 ml सारखं पाणी घातलं आहे. त्यात बटर घातलं. बटर पनीर मसाल्याच्या भाजीत बटर कंपल्सरी आहे. आणि इथे स्क्रम्बल केलेलं पनीर घालून घेतलं आहे. स्क्रम्बल केलेलं पनीर घातलं की बाईट्स चांगल्या मिळतात आणि टेस्टला पण खूप छान लागतं. इथे क्यूब्स घातले पनीरचे आणि छान पनीर 2 ते 3 मिनटं परत शिजवून घेतलं. पनीर घातल्यानंतर भाजीला जास्त शिजवायचं नाही, कारण पनीर चिवट होतं. तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती छान आला आहे. भाजी छान शिजली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि त्याच्यात मलाई टाकू. माझ्याकडे मलाई होती. तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम पण घालू शकता. त्याने कलर पण चांगला येतो आणि उग्रपणा कमी होतो. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. हे भाजी तुम्ही छान पराठा, कुलचा, पुरी कशाबरोबर एन्जॉय करू शकता. सो बाय अँड एन्जॉय.